मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला एक वेगळा प्रकार करून दाखवणार आहे, पंचामृती आप्पे. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. आज आपण आपल्या किचनमध्ये पंचामृतीचे अप्पे करणार आहोत. पंचामृती अप्पे, त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. दूध, दही, तूप, मध, साखर हे आपले पंचामृताचे 5 पदार्थ आणि त्याच्यासाठी घेतलेला रवा. आता हे करण्यासाठी आपल्याला काहीतरी रवा, मैदा काहीतरी लागतो. मग आता आपण हे रवा घेतला आहे, 1 वाटी मी रवा घेतला आहे. तेवढंच हे जवळजवळ भांडाभर दूध घेतलं आहे, 2 चमचे तूप, 2 चमचे दही, 2 चमचे तूप, चमचाभर मध, साखर ही आपल्या आवडीनुसार घालायची असते. त्यानंतर चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर, एवढं आपलं साहित्य आहे. आता मी पहिल्यांदा काय करणार आहे, तर हे दूध घेणार आहे, मी भिजवून ठेवणार आहे आणि मग 2 तासांनी ते करणार आहे, म्हणजे आपलं हे व्यवस्थित हे होईल. त्यामध्ये मी 2 चमचे दही घालणार आहे. आपण पंचामृतात कसं जास्त दूध घालतो आणि मग बाकीचं सगळं असतं, तसं चवीसाठी दही, याने आप्याला चव एकदम छान येईल. त्यानंतर तूप घालणार आहे, तूप चांगलं 2-3 चमचे तूप घालणार आहे, म्हणजे त्याने एकदम हलके असे आपले आप्पे होतील. साखर घालणार आहे. साखर ही आपल्याला जशी आवड असेल त्याप्रमाणे घालावी. कोणाला गोड, कोणाला कमी गोड असं आवडतं, त्या मानानं ते घालावं. आणि हा मध. आता हे आपलं पंचामृत तयार झालं आहे. आता हे मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे. हे आप्पे एकदम सुंदर लागतात, कारण हे पंचामृती असल्यामुळे खूपच छान लागतात. आता यामध्ये हे आपलं सगळं छान फेटून झालं आहे बघा. आता यामध्ये मी हा रवा घालणार आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. रवा जाड बारीक कसलाही चालतो. हे असं मी आता मध वगैरे असल्यामुळे त्याचा रंग जरा पांढरा ना आता वेगळा आला आहे. आणि आपण जेव्हा आप्पे करायला घेऊ त्यावेळी थोडंसं मीठ, चवीला मीठ आणि वेलची पावडर ही त्यावेळी घालायची आहे. आज जरी आपल्याला काही काजूगर, बदाम वगैरे घालायचे असले तरीही घालू शकतो. पण असं हे आपण आता आपल्याला हे पातळ दिसतं आहे बघा, हे पातळ दिसतं आहे आत्ता, पण ते नंतर हा रवा फुलला की ते घट्ट होणार आहे. म्हणजे भिजवून ठेवलेलं बॅटर छानपैकी तयार आहे, एकदम मस्त असं. बघा, रवा छानपैकी त्याच्यात मुरला आहे पंचामृतात. असं छान बॅटर आपलं तयार आहे. आणि त्यामध्ये चवीसाठी जरा गोड पदार्थ म्हटला की चवीसाठी थोडं मीठ लागतं, मीठ घालणार. तर स्वादासाठी वेलची. खरं याचा पंचामृताचा स्वादच छान असतो, पण तरी पण थोडी वेलची हवी. थोडं केशर सिरप घातलं. मिश्रण तयार आहे. आता मी तिकडे आप्पे पातळ तापत ठेवणार आहे आणि आप्पे घालून दाखवणार आहे. तूप लावलं आहे, काही सगळीकडे आपण व्यवस्थित पसरून घेऊया.
या आप्यात केळं घातलं तरी सुद्धा चालतं, तेही चांगलं लागतं. पुन्हा तुम्हाला केळ्याचे करून दाखवेन. तर हे पीठ आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आणि एक एक चमचा पीठ आप्पे पात्रात घालायचं. शेवटी मधल्या ह्याच्यात घालायचं, कारण मध्ये जरा जास्त तापलं जातं, त्याच्यामुळे शेवटी मध्ये घालायचं. अगदी भरून घालायचं नसतं, ते वर येतं म्हणून. हे बघा, मध्ये पटकन होतात म्हणून आधी मध्ये घालायचे नसतात. त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे. हे बघा आता कसे आपले सुंदर अप्पे उकडत आहेत ते. गोड असल्यामुळे जरा सावकाशपणे काम करायला लागतं. जाळी बघा किती सुंदर पडली ती. मस्त कलर बघा किती सुंदर आलाय तो. असे सुंदर कलर आलाय बघा. आणि खायलाही टेस्टी. पंचामृत असल्यामुळे काही बाधायचाच प्रश्न नाही. पाणी घातलेलं नाही आहे, दूध, दही, तूप, मध, साखर असं घातलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असे आपले अप्पे खमंग असे लागणार आहेत. त्या सुंदर असे आपले खमंग अप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आपण ह्याच्यात प्रवासाला न्यायला सुद्धा छान, कुठेही जाता येता खायला मुलांना. डब्यात छान आहे, मधल्या वेळचा नाश्ता. सगळं गोडाचंच असल्यामुळे त्याला रंग असा गोल्डन आलाय. पाणी त्याच्यात घातलेलं नाहीये. असे हे आपले पंचामृती अप्पे खाण्यासाठी तयार आहेत. आता याची कृती मी कशी केली तो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. यापूर्वीसुद्धा मी अप्प्याचा एक प्रकार दाखवलेला आहे, आणखीही वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. पण याच्यासाठी तुम्हाला पहिले जुने व्हिडिओ सगळं बघणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.